नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साधलाय. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या गस्ती नौकेला जलसमाधी. मंत्री नितेश राणेंकडून कोकण साध लाईव्हचं कौतुक. आणि गिरणी कामगारांचा विधानसभेवर मोर्चा. आता पाहूया सविस्तर बातम्या. सावंतवाडी नगर परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी दिली. विरोधी नेते म्हणून त्यांनी तो विषय मांडला, तरी सुद्धा यावर्षी त्यावर कोणतीही करवाढ होण्याची चान्सेस नाही आहे. नेक्स्ट इयर सगळं ज्यावेळी अंमलात येईल त्याच्यानंतर त्याच्यावर प्रायोगिक तत्वावर पॉझिटिव्हली विचार करण्यात येईल. नक्कीच कसं आहे बघा, आत्ता तुम्ही एक मुद्दा मांडला. काय मुद्दा मांडला की समोरून सभागृहात माजी नगराध्यक्ष परब जे आहेत त्यांनी काय विषय मांडला की पाणीपट्टी किंवा पाण्याचा कर वाढवा. पाण्याचा कर वाढल्यानंतर काय होईल, नगर परिषदेचा इन्कम सोर्स वाढेल. बरोबर आहे. नगर परिषदेचा इन्कम सोर्स वाढत असताना अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट आहे, आपण महाबळेश्वरला जातो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणावर गेल्यानंतर हे जे बोट जे प्रोजेक्ट आहे त्याचं एका तासाचं 350, 400, 500 रुपये भाडं असतं. अशावेळी जर समजा पालिकेच्या 5 बोट बॅलन्स वगैरे ज्या काय आहे त्याची डागडुजी करून जर चालू झाल्या तर बट नॅचरल ऑब्वियसली पालिकेचं उत्पन्न 100% वाढणार. त्याची प्रोव्हिजन सुद्धा आम्ही इथे करून ठेवलेली आहे या अंदाजपत्रकामध्ये. इफेक्ट काय होतं की आणि किती वेळ तो चालू राहणार संध्याकाळचा? कसं आहे की मी त्या फाईलचा पूर्ण अभ्यास केला. 3,77,00,000 रुपयाचं टेंडर आहे. 3,77,00,000 त्याच्यापैकी पार्शल त्यांना अमाऊंट ॲक्च्युअली पोच आहे. त्याचं पुढे जो मेंटेनन्स असतो तो त्या एजन्सीने करायचा आहे. आत्ता सध्या ॲट प्रेझेंट संध्याकाळी 7 ते रात्री 9 या पर्टिक्युलर 2 तासात तो ते कारंज्या सुरू ठेवतात. परंतु ऑफिशियली आम्ही पालिकेचे सदस्य म्हणून बसल्यानंतर तो ऑफिशियली आमच्या कार्यकाळात तर चालू केलेला नाही. प्रशासकीय काम चालू असताना तो चालू करण्यात आला, परंतु त्याला ऑफिशियली कुठचा सिग्नल नाही. तो कंप्लीट आहे. त्याचे ते टायमिंगचे कारण जे आहे ते पूर्ण काम झालं आहे. त्यानंतर त्याला म्युझिक जे आहे ते सराउंडिंग म्युझिक चालू आहे. आणि टेंडरप्रमाणे त्यांनी जो कारंजा तिथे चालू करायला पाहिजे तसा केला आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. मग ते काम कंप्लीट होणं गरजेचं आहे. अदरवाईज त्याला पूर्ण जे बिल म्हणतो आपण ते आता कोणत्याही परिस्थितीत केलं जाणार नाही. त्याचं काम चांगल्या प्रतीचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही पालिका सदस्य म्हणून त्याला कधी हिरवा कंदील देणार नाही. केलं आहे त्याच्यातलं 50% काम पण झालेलं नाही. सगळं काम अर्धवट आहे. अशा परिस्थितीत अर्धवट कामाची कोणतीही जबाबदारी, नैतिक जबाबदारी आम्ही पालिका सदस्य म्हणून घेणार नाही. आमच्याकडे सभागृहामध्ये तो विषय आम्ही ठेवला आहे आणि त्याचा पूर्ण स्टडी करणार. स्टडी करून एजन्सीमध्ये काय लॅक्युना राहिले ते फिलअप करणार. त्याच्याशिवाय त्याच्यावर एक्सपर्ट ओपिनियन मी आत्ता या ॲट प्रेझेंट आपल्याला देऊ शकत नाही. त्या दिवशीची आपल्याला सगळ्यांना सिच्युएशन माहिती आहे. संदीप कुडतरकरजी यांच्या घराच्या बाजूला आग लागली, त्या ठिकाणी मी पण होतो. त्या दिवशी रात्री 3 वाजता मी पण झोपलो. सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला त्याला जर कोणी फोन केला असेल तर मी स्पॉटवरून त्याला फोन केला. ती व्यक्ती तिथे आली, परंतु काय झालं की घाई गडबडीत पाण्याचा तो टँक होता तो पूर्ण भरलेला होता आणि त्याने सडनली गिअर चेंज केला आणि तो जॉईंट असतो तो तुटला. तो जॉईंट त्याने रिपेअर केला. तो जॉईंट रिपेअर करत असताना दुसरा शाफ्ट जो आहे तो खराब झाला. आता हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण याच्या पुढे आम्ही अशी प्रोव्हिजन केली आहे की सावंतवाडी नगर परिषदेमार्फत सबस्टिट्यूट मिनी अग्निशामक बंब, सेपरेट वॉटर टँकर याची पहिल्या सभागृहामध्ये पालिकेच्या जी सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये विशेष तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे. याच्या पुढे भविष्यात सावंतवाडीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठे आग लागली तर सबस्टिट्यूट त्याची व्यवस्था ही पालिकेतर्फे आम्ही सदस्य म्हणून अगदी काळजीपूर्वक सावंतवाडीची काळजी घेऊन एवढीच हमी देतो. निर्लेखित करून हा बंब जो आहे तो न्यू घेतलेला आहे आणि नवीन अग्निशामक बंब तिथे चालू आहे. पाणी घेण्यासाठी
असं आता सभागृहातून ऐकायला आलं, पण मी त्याच्यावर डिटेलमध्ये थोडा स्टडी करतो. ॲक्च्युअली तसं कोणाची तक्रार नाही आहे किंवा ऑफ द रेकॉर्ड तसं ऑन द रेकॉर्ड तसं काय आलेलं नाही. त्यामुळे सध्या या विषयावर बोलणं थोडंसं चुकीचं होतं. त्यानंतर आता प्रस्तावित असलेला नरेंद्र डोंगरवरचा पायलट प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो, अगदी सुंदर प्रोजेक्ट, मेडिएशन सेंटर आणि योगा सेंटर. असं योगा सेंटर आणि मेडिएशन सेंटर पण लवकरात लवकर 4.5 कोटीची तरतूद केलेली आहे. लवकरात लवकर ते चालू होणार. त्याचं सगळी प्रोसेस झालेली आहे. आणि तुम्ही जे म्हणताय जे प्रकल्प, फॉर एक्झाम्पल जलतरण तलाव असेल, जिमखाना असेल किंवा इतर जे पालिकेचे प्रकल्प अतिशय सुंदर आहेत. परंतु त्यामध्ये डिफेक्ट, माझ्या माहितीनुसार डिफेक्ट असा आहे की त्याला जो मेंटेन करायला जो प्रॉपर एक चालना द्यावी लागते किंवा त्याला एक प्रस्तावित करावं लागतं बजेटमध्ये किंवा इतर गोष्टीत म्हणा, मेंटेनन्स प्रॉपर होत नाही. मेंटेन जर प्रॉपर झालं तर सावंतवाडीसारखे पायलट प्रोजेक्ट, आता आपला घनकचरा जो प्रोजेक्ट आहे, संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण गेलात तर इतका पायलट प्रोजेक्ट कुठेच नाही आहे. अतिशय चांगले प्रोजेक्ट आहे. त्यामुळे सगळ्या ज्या प्रोजेक्टवर प्रॉपर मी स्टडी केलेला आहे. आत्ताच तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मोती तलावाच्या समोर पॉम्पस हॉटेलच्या इकडे गेले कित्येक दिवस ते 2 झाडं पडलेली होती पाण्यात. बजेटला येण्याच्या अगोदर 8 वाजता 5 कर्मचारी तिथे घेऊन गेलो. सध्या तर तुम्ही जर गेलात तर ते झाड काढण्याचं काम तिथे चालू आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ज्याला मेंटेन म्हणतो आपण, ते जर प्रॉपर मेंटेन झालं तर मला वाटत नाही की सावंतवाडीचा जो आम्ही विकसित म्हणतो की सावंतवाडी ॲडव्हान्स झाली पाहिजे, ती नक्कीच होईल. आणि हे ॲडव्हान्स होत असताना सावंतवाडीच्या नागरिकांना माझी नम्र विनंती अशी राहील की समोरून सुद्धा आपण एखाद्या गार्डनमध्ये जातो किंवा आपण एखाद्या ओपन जिमचं युटिलायझेशन करतो, त्या वस्तू माझ्या स्वतःच्या आहेत असा वापर करावा. जेणेकरून काय होईल की त्याचा मेंटेन म्हणा किंवा ती भविष्यातली त्याची व्हॅलिडिटी म्हणा ती वाढेल. वापरत असलेली वस्तू ही सरकारची नाही तर ती माझी स्वतःची आहे, अशी ज्यावेळी माझी भूमिका असेल त्यावेळी सावंतवाडी नक्कीच स्वच्छ आणि सुंदर शहर नक्कीच होईल, यात कोणतीही शंका नाही. भटक्या कुत्र्याबाबत त्या दिवशी पण मी एक्सप्लेन केलं. या संदर्भात 25 दशलक्षाची प्रोव्हिजन आम्ही यावेळी या बजेटमध्ये केलेलं, त्याला धरून त्यासाठी लागणारं शेल्टर, त्यासाठी लागणारं ऑपरेशन थिएटर, त्यासाठी लागणारे डॉक्टर फॅटर्निटी, कारुड्यामध्ये एक स्पॉट निश्चित केलेला आहे जिथे हे आहे. तो अजून निश्चित झाला नाही, थोडंसं चालू आहे त्याच्यावर वर्कआउट. पण सावंतवाडीतला भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो आय प्रॉमिस सावंतवाडीच्या जनतेला की लवकरात लवकर त्यावर उपाययोजना करून कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून टोटल 952 कुत्रे आम्ही नोट केलेले आहेत. त्याचा प्रॉपर एक एजन्सी लावून आम्ही सर्वे चालू आहे. मिशन रेबीजला निर्बीजीकरण करण्याचं ते कॉन्ट्रॅक्ट पण आम्ही देण्यासाठी प्रस्तावित केलेलं आहे. येणाऱ्या एक 15 दिवसात त्याच्यात तुम्हाला ॲक्च्युअली रिझल्ट दिसेल, यात कोणतीही शंका नाही. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी मार्गदर्शन केलं. 2000 सैन्याशी एकटाच प्राणपणाने लढला, त्याचं नाव बाजी. एक हात तुटला हे माहीत असूनही रक्तबंबाळ जो लढला त्याचं नाव तानाजी. 8 तासाला कितीहून गोळा पुण्यात घेऊन आला त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणला त्याचं नाव धनाजी. ठाणे वाघाला उभा काढून त्याच्या दातात घात घालून त्याचे दात बाहेर काढले त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून ज्याने स्वराज्याचं तोरण बांधलं तो माझा राजा छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, माझ्या सावंतवाडी संस्थानचे राजे बापूसाहेब महाराज यांना मानाचा मुजरा. माझी कुलदेवता आई तुळजाभवानी, गावदेवता माऊली यांच्याकडे नतमस्तक होऊन श्रीदेव पाटेकर रयतनिधीचा अधिष्ठान आणि श्रीदेव उमरकर यांच्यासमोर नतमस्तक होतो. जे वायब्रेस नावाचे या ठिकाणी अच्युतराव भोसले यांनी रोपटं लावलं, त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. आणि या वटवृक्षाच्या छायेखाली आज येण्याची आम्हाला संधी मिळाली ती मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने. त्यामुळे खरं तर मी या वायब्रेसचे म्हणजे या विभागचे प्राचार्य, विभागचे प्राचार्य ज्यांना एक मितभाषी, एक संयमी, एक चिकाटी असलेले नेतृत्व, एक अभ्यासू नेतृत्व, एक शिस्तबद्ध नेतृत्व असं पाहिलं जातं ते प्राचार्य जगताप सर,
या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले गाविंदे सर, माझे सहकारी, माझे शेजारी, सन्माननीय गावडे सर, या प्रकारे जोडी मॅडम, उपस्थित संपूर्ण व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, गौरवली. मराठी भाषेबद्दल जे जे काही सांगायचं आहे, जे जे काही तुम्हाला पाहिलं आहे, मी खाली समोर बसून तुमचा चेहरा मोजत होतो, वाचत होतो. काय मुलांना अभिप्रेत आहे. मी अनेक ठिकाणी एनएसएसचा मी उल्लेख केला. मी अनेक ठिकाणी पंचम फेब्रुवारी महाविद्यालयाचे एनएसएस अटेंड केले, अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो. मी मुलांचे चेहरे वाचण्याचा प्रयत्न करतो. तर या मुलांमध्ये मला माझं मूल दिसतं. म्हणून या मुलांना काय अभिप्रेत आहे. सरळ बोलत असताना मुलांच्या चेहऱ्यावर थोडासा मी सायकोलॉजीचा पण शिकवतो. 11वी 12वी सायकोलॉजी घेतली. सायकोलॉजी मला समजते या मुलांना काय हवं आहे, या मुलांना नेमकं काय पाहिजे ते शेवटच्या क्षणात समजते. तोपर्यंत सगळ्यांचे चेहरे घासलेले होते. चिंतात असते कधी येत असते, कधी येत असते. खरं बोलतो घासायला येतच. कारण आजच्या युगात, आजच्या जगात तत्वज्ञान कोणालाच नको असतं. कोणालाच नको असतं. कधी चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायला गेल्यात ना, तुझ्या कोणालाच नको असतं. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासारखाच खाली बसून समोरच्यांची रचना ऐकणार. माझे आई वडील शेतकरी, 5 भावंड. मी 1 वर्षाचा असताना माझे वडील वारले. माझा सभोवती काळ चालणार होता. माझं भवितव्य काय होतं काही माहिती नव्हतं. कारण घरात कोण शिकलेला माणूस नव्हता, घरात कोण करता कविता माणूस नव्हता. अशा परिस्थितीत माझा 3 नंबरचा भाऊ होता. त्याने मला आणि माझ्या 4-5 नंबरच्या भावाला एकदम शाळेत घातलं 9व्या वर्षी. 9व्या वर्षी तुम्हाला का सांगतो की तुम्हाला समजायला पाहिजे या मातीवर, या मायेवर घट्ट पाय होऊन आत्मविश्वासाने चिकारीने चित्तीने मेहनतीने तुम्ही उभं राहा, तर 100% तुम्ही यशस्वी होणार. हे तुम्हाला समजायला पाहिजे. हे मराठी भाषेचं मुळ आहे. गमक काय आहे मराठी भाषा. दुसरं तत्वज्ञान सांगायची काही गरज नाही. हीच मराठी भाषा. तुम्ही स्वतःला जे घडवता ही मराठी भाषा. मी का तुम्हाला सांगतोय, कारण मी जेव्हा 9व्या वर्षी सर शाळेत गेलो आणि माझा भाऊ थोडा मागे पडला, पण मी शिकत पुढे गेलो. प्राथमिक शाळेनंतर 7वी नंतर आम्ही आरपी केल्यानंतर तिथे सगळी मुलं जिथे चुकलेलं मागलेलं ढोल धामपूरचं काय असं म्हणतात ना, त्यावेळी अशी म्हणत होती की सगळी मुलं कटा सगळी आरती हायस्कूलमध्ये आणि वेचून आणि मुलं बसून करायची. तर आम्ही आरती हायस्कूलचे विद्यार्थी आरती केल्यानंतर त्या शाळेचे तुम्ही 4,000 सगळं वेगळं, आपले राहणीमान थोडंसं वेगळं, शेतकऱ्याची मुलं. आणि तिथे मला काही कोण मला मार्गदर्शन करेल, काय करेल हे काहीच माहिती नाही. आणि मला एक तिथे परमेश्वर भेटला, विविध सर प्राचार्य आरती हायस्कूल. आणि तो खरा परमेश्वर त्यांच्या रूपात मला त्या ठिकाणी भेटला. आणि त्याच्यामुळे मी 10वी पर्यंत त्यावेळी 10वी 71.44% मार्क घेऊन मी 10वी त्यावेळी पास झालो. शाळेचा रिझल्ट मी सांगतो ही शोकांती काय शिकायला पाहिजे, हे शिकायला पाहिजे, हीच काही मराठी आहे. दुसरं काय पाहिजे तुमचा अंतर्वर्ग तुमचं बाह्यवर्ग एक साईड 12 समीकरण पाठ करा, त्याचे 4 समीकरण आला, तिचे 16 मार्क आयुष्यात उपयोग पडलं का? सांगा पडणार नाही. तुम्ही स्वभावतानी परिस्थितीची झगडता, तुमची उपाधीला नका म्हणतो का, उपाधीला म्हणतो नका, बाहेर पडलं त्यातनं बाहेर या आणि समोरचं जग बघा काय आहे. समोरचे जग बघा. सर माझ्या डोळ्यात एकदा पाणी आलं. का पाणी आलं? 18 वर्ष 1 दिवस पूर्ण झालेली मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली आणि तिची आई अंगणवाडी माये आहे, मुलगी माझी बेपत्ता झाली म्हणून सांगायला. मला माझ्याकडे आल्यानंतर पोलिसांना कोण झाला म्हटलं सर असं झालेलं आहे. तर मला आतापर्यंत अशी काम केली बेपत्ता आधी शोधा करा आणि बेपत्ता असल्याची तक्रार नव्हता. बरोबर 5-10 मिनिटांनी जोडपं पोलीस स्टेशनला आले. तिकडे राजलक्ष्मी राणेवर ठाण्यामध्ये मला कोण आला, साहेब या मला नाटक वगैरे द्या. मला काय समजेल का? मी गेलो. सर का सांगतो, या मुलाने समजायला पाहिजे. आता जी मुलं पुस्तकी ना प्रेमाच्या व्याख्यावर ही मराठी आहे. ज्या मातेने तुम्हाला 9 महिने 9 दिवस सुद्धा आपल्याला नको असताना जे
आणि रात्री बेरात्री जागरण करून तुमचे कपडे बदलले, तुम्हाला राहण्याचं मोठं केलं, त्या आईला तुम्ही 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या प्रेमासाठी विसरून प्रयत्न व्यक्तीला पळून जाता का? कसला विवाह शिवरात्रांच्या कविता म्हणायचा, कसल्या विवाहाबद्दल लेखन वाचायचं, कशाला वाचायचं? जर तुम्हाला तुमच्यातला आत्मसन्मान जाणून होत नाही, तुमच्यातली आई काय आहे समजत नाही, तुमच्यातला बाप काय आहे तुम्हाला समजत नाही, तर या काव्य लेखनाला काही अर्थ नाही. हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेकडून वैश्यवाणी प्रीमियर लीगचं आयोजन 14 आणि 15 मार्चला करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अमित गवंडळकर यांनी दिली आहे. सावंतवाडी शहर मर्यादित ही क्रिकेट स्पर्धा असणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दिल्याबद्दल तुमचे पहिले आधी आम्ही आभार मानतो. आम्ही नवीनच संघटना आहोत, त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे पहिले प्रथमतः आभार. दुसरी गोष्ट, हिंदू वैश्यवाणी युवा संघटना आयोजित आम्ही वैश्यवाणी प्रीमियर लीग याची आयोजित करत आहोत. त्या संदर्भात आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत. तर 14-15 मार्च ह्या तारीखला वैश्यवाणी हिंदू वैश्यवाणी युवा संघटनेमार्फत संघटना सावंतवाडी शहरमध्ये आम्ही क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करत आहोत. आमचा हेतू हा की समाजाच्या दृष्टीने आणि आमच्या समाजाचा चांगला होता ह्या हेतून आम्ही केलेला आहे. थोडी आमच्या संघटनेबद्दल माहिती आहे. आमच्या समाजातले जे सगळे युवक आहेत किंवा युवती आहेत यांना संघटित करून इतर समाजासाठी सुद्धा समाजोपयोगी काम करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही ते करणार. नुसता माणूस करून चालणार नाही, आम्ही ते करणार. त्या दरम्यान हे सर्व संघटित करताना आमच्या सर्व युवकांचं असं मत झालं की एक वैश्यवाणी प्रीमियर लीग व्हावी या शहरात. ॲक्च्युली जिल्ह्याची आमची जी दिशा आहे, पण पहिल्यांदा आम्ही सुरुवात करतोय सावंतवाडी शहरापासून. त्यात सावंतवाडीच्या संलग्न जी गावं आहेत, कोलगाव, माझगाव, चराटा आणि सावंतवाडी, हे आम्ही सावंतवाडी शहर म्हणून घेतलेलं आहे. कारण काय, चराटा, माझगाव, कोलगाव या ठिकाणी आमची समाज बांधवांची हे पण घरं पण कमी असल्यामुळे त्यांना आम्ही सावंतवाडी शहर घेऊन एकत्रित करून सावंतवाडी शहर म्हणून आम्ही काम करतोय. आणि ह्या 5ही गावांची मिळून आम्ही स्पर्धा घेतोय या गावातले. आणि जास्तीत जास्त युवकांनी, म्हणजे आम्ही आता जवळजवळ 10 टीम्स ठरवलेल्या आहेत, पण मला वाटतं 10 आम्हाला 15 सुद्धा करावं लागतील, कारण का एवढे युवक आमच्याकडे उत्सुक आहेत. त्याप्रमाणे आम्ही ही स्पर्धा घेतोय. यानंतर आम्ही तालुका आणि जिल्हा स्तरावरती म्हणजे आमच्या वरिष्ठांची, जिल्हाध्यक्षांची बोलून ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात याच्यानंतर घेणार आहोत. पण ही सुरुवात आम्ही सावंतवाडी शहरापासून करतो. आणि टेनिस बॉल आणि म्हटलं आता तुमची कुठच्याही कार्यक्रमाची सुरुवात ही सावंतवाडी शहरातून पूर्ण जिल्ह्यात जाते, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून आम्ही सावंतवाडी शहरापासून ही सुरुवात करतोय आणि आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला यासाठी लाभावं अशी सर्वांना विनंती. या स्पर्धेसाठी अध्यक्ष आहेत किंवा आम्ही आहोत सल्लागार म्हणून. या स्पर्धेसाठी आम्ही स्पर्धा सल्लागार, स्पर्धेचे जे आयोजन प्रमुख आहेत ते आम्ही यशवंत बंड्या बोरगावकर, सुनील मिशाळ आणि आबा केसरकर आणि आम्ही सर्वजण नेमलेलो वाटला. पण हे सगळं जे आयोजन आहे, कारण ते त्यातली माहिती असलेले तज्ज्ञ ते आहेत क्रिकेट स्पर्धा भरवल्या. याच्या अगोदर त्यांनी जवळजवळ 15 वर्ष इंद्रवाड क्रिकेट स्पर्धा सावंतवाडी शहरमध्ये बंड्या बोरगावकर बोलवत आहेत. सुनील मिशा असतात त्यांच्याबरोबर. तर सुनील मिशा आणि बंड्या बोरगावकर यांच्याकडे या स्पर्धेची जबाबदारी, पूर्ण नियोजन कसं असेल, हे स्पर्धा कशी भरावी, कसं काय व्हावं, म्हणजे टीम कुठच्या प्रकारचं, ऑप्शन कसं व्हावं, हे सर्व ते दोघजण बघतील. आम्ही सर्व जे आम्ही आमचे युवा संघटनेचे कार्यकर्ते आहोत हे त्यांच्याबरोबर आम्ही त्या स्पर्धेसाठी आम्ही त्यांना सहकार्य करणार. आणि असाच विषय नाही की अध्यक्षच काम करणार किंवा सल्लागार बोलणं, मीच बोलणं असं नाही. यापुढे आमचा कुठचाही प्रोग्राम असेल युवा संघटनेचा, त्या संघटनेच्या प्रोग्राममध्ये आपल्याला प्रमुख म्हणून तिकडे नवीन चेहरे दिसणार आहेत. कारण अध्यक्षच सगळ्या ठिकाणी फिरणार नाही. अध्यक्ष त्यांच्या ही आमची पूर्ण टीम त्यांच्या संगतीने काम करणार आहोत. म्हणजे आरोग्यविषयक मार्गदर्शन असेल किंवा काय महिलांसाठी काय मार्गदर्शन असेल, त्या ठिकाणी तुम्हाला त्या आम्ही जबाबदारी वेगळ्या माणसांकडे देणार आहोत. हा प्रोग्राम तुम्ही कंडक्ट करा, जेणेकरून युवकांमध्ये एक नेतृत्व तयार करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्यावरती देणार आहोत. 25,000 रुपये पहिलं बक्षीस, 15,000 रुपये दुसरं बक्षीस आणि ऑप्शन पद्धत असणार याच्यात. आपली ऑप्शन पद्धत ही आणि ऑप्शन हे 4 तारीखला किती आहे?
गिरणी कामगारांच्या मुंबईतील हक्काच्या घरांसाठी येत्या 10 मार्चला विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील हक्काच्या घरांसाठी हजारोंच्या संख्येनं गिरणी कामगार यात सामील होणार आहेत. सावंतवाडीत झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांनी याबाबत निर्धार केला असून राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई काय म्हणाले पाहूया. श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी, आज ह्या ठिकाणी मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. पत्रकारांचं आणि उपस्थित सर्व माझे कामगार बंधूंचं आणि माझे सहकारी बजरंग चव्हाण साहेब देखील या मीटिंगला, या मॅडम उपस्थित आहेत. या सर्वांचं मी सहकार्य करतो आणि जो प्रश्न मला तुम्ही विचारलेला आहे त्या प्रश्नाला उत्तर देणंही मी बंधनकारक आहे. गेली 15-20 वर्ष या कामगारांच्या घरासाठी आम्ही संयुक्त लढा गिरणी कामगार समिती ही आमची एक मूठ आणि एक जिद्दीनं आम्ही 16 संघटना लढतोय. आज आम्ही राष्ट्रीय मिलमजूर संघाच्या वतीनं आज आम्ही ही मीटिंग लावलेली आहे. आमचे नेते सचिन भाऊ आहिरजी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री गृहनिर्माण असताना त्या काळामध्ये जवळजवळ 15 ते 16 हजार घरं त्यांच्या काळात दिली गेली आणि 17वा कलम जो होता तो आम्ही संयुक्त गिरणी कामगार समिती आम्ही एकत्र आल्यानंतर तो 17वा कलम देखील तो आम्ही सेलू वांगणीचा रद्द केला आणि आमचा हक्क आम्ही या गिरणी कामगारांचा प्राप्त करून घेतलेला आहे. आणि 10 तारीखला उद्या प्रचंड असा 20-25 हजाराचा महाराष्ट्रातून गिरणी कामगारांचा या अधिवेशनच्या काळामध्ये आम्ही धडक मोर्चा काढण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. सर्वांनी एकजूट एकमूट आम्ही ठेवलेली आहे आणि त्या मोर्चाला आमचे नेते आमदार सचिन भाऊ हजर राहणार आहेत आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाचे आमदार काही नेते त्या मोर्चाला सहभागी होणार आहेत आणि तिथं आपलं मतही व्यक्त करणार आहेत. आणि आम्ही सत्तेत असणाऱ्या आमदार खासदार या लोकांना देखील निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी देखील येऊन आम्हा गरिबांना श्रमिकांना न्याय द्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे. राज्य भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यार उपसल्यामुळे राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयांचं कामकाज पूर्णपणे विस्कळीत झालंय. या आंदोलनामुळे जमिनीशी संबंधित कामं घेऊन येणाऱ्या सामान्य जनतेला मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. शासकीय कार्यालयातून जनतेची परवड होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन पुकारलेलं होतं. त्यानंतर एकीकडे कर्मचारी संपावर आहेत तर दुसरीकडे शासनानं सुरू केलेली मोजणीची ऑनलाईन प्रक्रिया त्रुटींमुळे सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयातून मिळणारे अपुरे सहकार्य यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले. नवीन फॉर्म भरण्यापासून ते मोजणीच्या तारखेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सर्वसामान्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय. साहेब बघा, 2 महिन्यापूर्वी मी माझ्या सरंबळ गावातील जागांसाठी मोजणीसाठी अर्ज केला आहे. अर्ज करण्यासाठी आलो तेव्हा मला असं समजलं की ही मोजणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने चालू करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मी सेतूमध्ये सबमिट केला. त्यानंतर त्यांनी इकडे पाठवला ह्या भूमी अभिलेख ऑफिसमध्ये. त्यानंतर इथून त्रुटी काढून परत तिथे पाठवले. असे हे 2 महिने चालू आहे साहेब. माझी एक कोट हिस्सा मोजणी आहे आणि एक हद्द निश्चितीची मोजणी आहे. दोन्ही मोजणीचे आज अखेर चलनंसुद्धा सबमिट झालेले आहेत. म्हणजे दोन्ही मोजणीचे पैसे भरून चलनं काढून मी ह्यांच्याकडे सबमिट केलं आणि ह्यांच्याकडे तारीख मागण्यासाठी आलो तेव्हा मला असं समजलं की परत त्रुटी आली आहे.
मग त्रुटी आज होत्या तर चलनं कशी काय बसली आणि आज 2 महिने मी फक्त चलनं भरण्यासाठी फेराय मारतो आहे. मग 2 महिन्यानंतर माझी नियमित हद्दमोजणीची हे आहे म्हणजे 3 महिने त्याला लागणार. मग त्यानंतर परत कालावधी पावसाचा येतो. पाऊस कालावधीमध्ये परत ह्यांच्या मोजण्या बंद होतात. मग अशा वेळी आम्ही पैसे भरून गोरगरीब माणसं जाणार कोणाकडे आणि आमच्या मोजणीची कामं होणार कधी आणि मोजणीची कामं झाल्यानंतर पुढची कामं आमची जी काय पेंडिंग असतील ती करणार कधी. हे सर्व अनियमित चाललेलं आहे आणि त्यात आता 18 तारीखपासून यांचा संप चालू झाला आहे आणि त्या 18 तारीख नंतर संप चालू होऊन आजपर्यंत यांचा संप मिटलेला नाही आणि पुढे किती दिवस चालू राहील ह्याची यांनाही माहिती नाही. तर आम्ही अशा परिस्थितीमध्ये कोणाकडे जायचं आणि न्याय मागायचा तो कोणाकडे. त्रुटी कोणत्या कोणत्या सांगितल्या तुम्हाला? त्रुटी ते म्हणतात कधी फॉर्म दिसत नाही, कधी अपलोड होत नाही, कधी 7/12 दिसत नाही आहेत कारण 7/12 सुद्धा ह्यांच्याकडे ऑनलाईन सबमिट करावा लागतो, कधी नकाशा दिसत नव्हते. असे करून माझे 2 महिने आज ह्यांच्या प्रोसिजरमध्ये साहेब पूर्ण झालेले आहे. तुमचं नाव सांगून ठेवा. माझं नाव महेश चंद्रकांत कदम, मी राहणार सरंबळ. वैभववाडीच्या नाधवडेतील ठाणेश्वर मंदिर भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. पाहुयात हा भूमिपूजन सोहळा.
मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्र लाटांनी दिलेल्या धडकेत पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्ती नौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून 10 बावच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना घडली असून सुदैवानं पोलिसांच्या गस्ती नौकेवरील सर्वांनी सुखरूप किनारा गाठलाय. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस नेपोलियन नावाची पोलिसांची गस्ती नौका गस्त घालत होती. सध्या सोसाट्याचा वारा सुरू झाला असून यामुळे अजस्र लाटा किनाऱ्याच्या दिशेनं धावताय. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अजस्र लाटांनी या गस्ती नौकेला धडक दिली. त्यामुळे नौकेत पाणी शिरलं. नौका बुडू लागल्यानं नौकेवरील पोलीस तसेच खलाशी वर्गानं खबरदारीची उपाययोजना करत आपला जीव वाचवला. दरम्यानच्या काळात मालवणच्या पोलिसांना या घटनेची माहिती दिली गेल्यानंतर मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी योगेश तोडणकर यांच्या मालकीची नौका घेऊन समुद्राच्या दिशेनं धाव घेतली. यावेळी त्यांच्या समवेत मत्स्य व्यावसायिक विली डिसोजा, नोवेल फर्नांडिस, होमगार्ड जॉयल फर्नांडिस, खलाशी रॉनी, कुमार, लॉरेन्स, बेंडिट आदींनी पाण्यात बुडणाऱ्या नौकेला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते अपुरे पडलेत. हे प्रयत्न करत असताना त्यांना जलसमाधी मिळालेल्या नौकेवरील 2 जणांना वाचवण्यात यश मिळालंय. मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या नौकेला जलसमाधी मिळाल्याच्या वृत्तानं सर्वत्र खळबळ माजली आहे. कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसाद लाईव्ह 1 मार्चला 12वा वर्धापन दिन साजरा करत आहे. याच निमित्तानं पूर्वसंध्येला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी कोकणसाद लाईव्हच्या प्रधान कार्यालयाला खास भेट दिली. सिंधुदुर्गच्या विकासाशी कोकणसाद लाईव्ह 12 वर्ष बांधिलकी जपते अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं. यावेळी कोकणसाद लाईव्हचे संपादक संदीप देसाई आणि टीम उपस्थित होती. सर्वप्रथम कोकणसादचे संपादक आणि त्यांचे सर्व प्रमुख टीम आणि कोकणसादशी जोडलेले सर्वच मान्यवरांना मी 12व्या वर्षाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो. आत्ता संदीपजीने आठवण करून दिली की पहिल्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलेलो तेव्हा एका छोट्याशा रूममध्ये सुरू झालेलं त्या कोकणसादचा प्रवास आज 12 वर्षापर्यंत पोहोचलेला आहे. आणि ह्या 12 वर्षामध्ये असंख्य चढ उतार आम्हीही पाहिले, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत. पण सिंधुदुर्गाचा आवाज म्हणून सिंधुदुर्गाच्या भविष्याला आकार देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कार्यकर्ते म्हणून जसं पळत राहिलो, धावपळ करत राहिलो, संघर्ष करत राहिलो आणि सिंधुदुर्गाचा विकास हाच एकमेव विचार डोक्यात ठेवून कधीही
चिकाटी सोडली नाही. मला वाटतं तेच गुण कोकण साधनी पण ह्या 12 वर्षामध्ये वारंवार प्रदर्शन केलेले आहे. अतिशय प्रामाणिक पद्धतीने सिंधुदुर्गच्या विकासाची जे तुमची कमिटमेंट आहे ते तुम्ही ह्या 12 वर्षामध्ये वारंवार दाखवलेले आहे. आता ज्याचा उल्लेख झाला की उद्या आपण कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक फार ऐतिहासिक आणि महत्त्वाचं पाऊल आपण टाकत आहोत. जलवाहतूक जी नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. 37 वर्षाच्या अगोदर जलवाहतूक कोकणामध्ये सुरू होती आणि तेव्हाची आठवण असंख्य अगोदरच्या पिढीला निश्चित पद्धतीने आहे. पण आमच्यासारख्या ह्या पिढीतल्या लोकांना त्या बाबतीचा अनुभव नाही, आठवण नाही. आम्ही फक्त ऐकलं होतं का अशा पद्धतीचं जलवाहतूक चालायची आणि त्याच्यामुळे पर्यटन गावाकडे येण्यासाठी एक साधन आणि व्यापार या सगळ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळायची. आता उद्या 1 मार्च जसं तुमचा 12वा वर्षाचा वर्धापन दिवस आहे तसंच 1 मार्च हे कोकणाच्या विकासामध्ये जसे सोनेरी अक्षरामध्ये लिहून ठेवणाऱ्यासारखी ही उद्याची तारीख आहे. कारण का आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण जलवाहतूक ही उद्यापासून मुंबई ते विजयदुर्ग रोरो सर्व्हिस आपण सुरू करतोय. त्यासाठी आमची पूर्ण तयारी आणि धावपळही सुरू आहे. उद्या सकाळी 8 वाजता ही भाऊच्या धक्क्यावरून ही जी रोरो सुटेल ती जवळपास 1 ते 1:30 12:30 ते 1 वाजेपर्यंत आपल्या विजयदुर्गमध्ये आपल्याला येताना दिसेल. आणि म्हणून आपण ज्या ध्येयाने चालत आहात की कोकणाचा विकास, सिंधुदुर्गाचा विकास, सिंधुदुर्गमध्ये राहणाऱ्या लोकांचा आर्थिक सक्षम करणं, सिंधुदुर्गाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर ठेवणं, जसं आपण बोलत आहात की कोकण 7 हा नंबर 1 चॅनल आहे, तसं आमच्यासारखे कार्यकर्ते सन्मान्य राणे साहेबांच्या विचारातून आणि आता सगळे आम्ही एकत्र येऊन कोकणाला पण आणि आमच्या सिंधुदुर्गाला प्रामुख्याने 1 नंबर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एकत्र मिळून जे आपण काम करतोय ते निश्चित पद्धतीने कौतुकास्पद आहे. तुम्ही पत्रकार, आम्ही राजकीय कार्यकर्ते आणि जे ह्या कोकणावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने कोकणाच्या विकासासाठी जे योगदान आपण देत आहोत ते मला असं वाटतं ते निश्चित गरजेचं आहे. आणि आज आपण सगळेजण एकत्र येऊन कोकणाच्या विकासाचा पुढचा टप्पा तो गाठण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही विचारलं की पालकमंत्री म्हणून मला ह्या सिंधुदुर्गात ह्या कोकणामध्ये राहणाऱ्या तरुणींना, मुलांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि दर्जेदार रोजगार उपलब्ध करून देणं म्हणजे नुसतं काय खालच्या म्हणजे कमी पगाराच्या नोकऱ्या नाही, पण ज्या पगाराच्या नोकऱ्या करण्यासाठी आपण मुंबई, पुणे किंवा बाहेरगावी जातो त्या मुलांना सोडतो तशात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आमच्या मुलांना आमच्याच सिंधुदुर्गामध्ये राहून मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही पावलं टाकतोय. आज सरकारच्या पहिल्या वर्षामध्ये आज आपण आहोत, अजून 4 वर्ष आहेत. म्हणून मला विश्वास आहे ज्या वेळी आपण वर्धापन दिवसाच्या निमित्ताने भेटू तेव्हा कोकणाच्या विकासाचा लेखाजोखा किंवा पूर्ण हिशोब आपल्या समोर मांडण्याची संधी मला तेव्हा निश्चित पद्धतीने मिळेल. आणि म्हणून प्रत्येक वर्षी आपण 1 पाऊल पुढे टाकतोय अशा पद्धतीचं चित्र निश्चित पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. हाच विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला ह्या निमित्ताने देईन. आज आपला जिल्हा निश्चित पद्धतीने बदलतोय, सक्षम होतोय आणि आजची भावी पिढी आपल्या जिल्ह्याकडे आणि एकंदरीत प्रशासनाकडे, सरकारकडे, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडे अतिशय अपेक्षेने पाहते आणि ह्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही दिवस रात्र करण्याचा प्रयत्न करतोय. परत एकदा कोकण 7च्या पूर्ण टीमला प्रत्येकाला तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सगळेजण खांद्याला खांदा लावून आपल्या जिल्ह्याला आपल्या कोकण 7 सारखंच 1 नंबर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करू एवढंच या निमित्ताने सांगतो.
आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या गस्ती नौकेला जलसमाधी. मंत्री नितेश राणेंकडून कोकणसाद लाईव्हचं कौतुक. आणि गिरणी कामगारांचा विधानसभेवर मोर्चा. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्ह. धन्यवाद.